शीतल बाबूराव पाटील। घरी परिस्थिती म्हणजे आता माझे पप्पा जॉबला नाही आहेत, पहिले सिक्युरिटीमध्ये होते, त्यांचं आता एक ऑपरेशन झाले म्हणून ते घरीच असतात। आजारी कॅन्सर झाले म्हणून सांगितलं की ऑपरेशन केले, हाडी काढल्या, इथून असं ऑपरेशन मोठं केलेलं आहे। माझं नाव जयेश प्रेमनाथ धनावडे आहे। मी आता 21 वर्षाचा आहे। माझं शिक्षण 12वी झालंय। ॲक्च्युली मला शिकायचं होतं, मला अजून म्हणजे जॉब न करता शिकायचं होतं। ते म्हणतात ना, आता परिस्थिती आल्यावर माणूस काही करू शकत नाही ना। मी बोललो जाऊ दे, मीच जॉबला जातो। मग मी जस्ट नोबल केमिस्ट म्हणून एक आहे केमिस्ट आहे माटुंग्याला, तिथं मी जॉबला लागलो। इथले बहुतेक जण गरीब परिस्थितीतले आहेत, कारण की काही जण म्हणजे असे त्यांच्याकडे 2 दिवस म्हणजे जेवण पण होत नाही, त्यातले पण आहेत काही जण। Sheetal and Jayesh are the clear representatives of the significant percentage of youth population of Mumbai Metro today. बार बार ये देखा गया है कि एक तरफ जॉब अवेलेबल है और दूसरी तरफ लोग हैं, लेकिन वो एक दूसरे के साथ मिल नहीं सकते। कि लोगों के स्किल सेट का दिक्कत है। जिस तरह की डिमांड है जॉब मार्केट में, उस तरह के लोग नहीं हैं। इसको ब्रिज करने का काम प्रथम इन्फोटेक और LTI ये दोनों मिलकर करते हैं। In order to train youth like Jayesh and Sheetal into job readiness, an initiative called India Digital Inclusion was started. So India Digital Inclusion, also known as IDI, basically caters to adolescents and youth in the age group of 14 to 35 years from underserved communities. म्हणजे डिजिटल साक्षरता हा कोर्स मला माझ्या मम्मीच्या फ्रेंडनी सांगितला। मग इथे मी माझी मम्मी येऊन आणि मी इन्फॉर्मेशन घेतली मॅडमकडून। मॅडम बोलले असा कोर्स आहे, याच्यामध्ये तुला जॉब पण भेटेल। तिला शिकायला विचार चांगलं वाटते म्हणतात, मी पण म्हणलं जा मग, बरं आहे, उलटं मग सगळं फ्रीमध्ये आहे, पाहिजे ती शिकायला भेटते ना तिथं। कारण की बाहेर पण पैसे खूप घालायला लागतात, 3500 4000 आहेत, ते आम्हाला परवडत नाही द्यायला, त्यामुळे पण आम्ही शिकलो नाही क्लास। आता इथे फ्री मिळाले, ह्याच्यातून आपल्याला काहीतरी उपयोग होईल पुढे जाऊन। कुठे पण करायचं जॉब म्हटलं तरी पहिलं कम्प्युटर विचारतात झालाय का म्हणून, त्याच्यामुळे मला आता फायदा होतो त्याचा। We partner with schools in and around different communities and use their computer lab infrastructure after school hours to run our course. And in certain communities we have direct presence by having our own community based centers. कॉलेज स्टुडंट असतील ते कॉलेज कंप्लीट करून देखील येऊ शकतात। काही लोक काम करतात पण त्यांना बेटर जॉबसाठी ते पाहत आहेत। सो अशी कम्युनिटी यूथ देखील या प्रोग्रामचा भाग बनत आहेत। बऱ्याच साऱ्या हाऊसवाईफ्स आहेत, त्या देखील या कार्यक्रमाचा भाग झालेत आणि तेही डिजिटल साक्षर होण्याचा प्रयत्न करीत आहेत। याच्या अगोदर मी कम्प्युटर क्लास केला नव्हता, इथे आल्यामुळे मला कळालं की कम्प्युटरचं नॉलेज काय असतं, त्याच्यामध्ये काय काय फंक्शन आहे, त्याचा उपयोग आपल्याला काय होतो, ते आता सध्या मला कळायला लागले त्याच्यामध्ये। या कार्यक्रमामध्ये जे यूथ आहेत हे कम्युनिटीमध्ये आपल्या सोयीच्या वेळेनुसार एकत्र येऊन देखील शिकत आहेत। म्हणजे आमचा ग्रुपच होता 5 जणांचा, आमच्या एरियातच होता, म्हणजे माझ्या आजूबाजूलाच राहायचे। मग आम्ही सर्व रात्री इथून क्लास सुटला की आम्ही घरीच असायचो, जेवायचो आणि ते 10 वाजता बसायचो आम्ही एकत्र अभ्यास करत। कुठच्याही क्लासवाला किंवा कोर्सवाले असे लॅपटॉप आपल्याला घरी नेऊन देत नाही, कारण की मोठी जिम्मेदारी आहे, त्याचं काय पडलं बिडलं त्याचं पण म्हणतील आपल्याला खर्च येईल, हे येईल, असं त्यांनी काही विचार नाही केला। लॅपटॉप हाताळायला मिळतो ही एक त्यांच्यासाठी मोठी गोष्टच आहे। तो लॅपटॉप घरी घेऊन जाणं, घरच्यांबरोबर त्याच्यावर शिकवलेल्या प्रोजेक्टची प्रॅक्टिस करणं, त्यानंतर इंटरनेटचा उपयोग करून गुगल्सवर वेगवेगळ्या साईटची इन्फॉर्मेशन घेणं, ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतः ट्राय करून पाहतात। सो 5 ते 6 मुलांचा एक ग्रुप एकत्र येऊन काही असाइनमेंट करत असतात। हे असाइनमेंट आपण ट्रॅक करत असतो, ज्यामधून ग्रुप लर्निंग, ई लर्निंग आणि सेल्फ लर्निंग ह्या 3 पद्धतीचा वापर आपण तिथे करतो। हम लोग ने जो एक्टिविटी करने वाले हैं तो हम लोग देखेंगे कि क्या होता है गुड टीम वर्क एंड बैड टीम वर्क। अभी हम लोग एक्टिविटी स्टार्ट करेंगे, चलो एंड योर टाइम स्टार्ट नाउ। गुड गुड, चीयर अप करो, चीयर अप करो। गुड गुड गुड। हमने प्रोग्राम की डिज़ाइन इस तरह से की है कि जिसमें एक तो उन्हें डिजिटल साक्षरता मिले, इसीलिए हम इस प्रोग्राम को डिजिटल साक्षर भी कहते हैं, और दूसरे साथ में उनको
जॉब रेडीनेस के लिए जो स्किल की जरूरत होती है, जैसे उसमें सॉफ्ट स्किल की जरूरत होती है. एकतर बोलायला कसं पाहिजे, सभेमध्ये कसं बोलायचं, मीटिंगमध्ये कसं बोलायचं, पब्लिक स्पीकिंग, मोठ्या ग्रुपसोबत कसं बोलायला पाहिजे, प्रोजेक्ट प्लॅनिंग, त्याच्यामध्ये आपण एखादं प्रोजेक्ट जर कन्सिडर केला तर त्याचं प्लॅन कसं होतं, फायनान्शियल प्लॅनिंग कशी होते, ह्या विविध गोष्टींवर, या मुद्द्यांवर आपण चर्चा करतो मुलांशी. या फिर जब वो काम पे जा रहे हैं तो उस समय वहाँ पर उन्हें उनकी क्या मानसिकता होनी चाहिए, उन्हें वहाँ के काम में क्या सीखने की ज़रूरत पड़ेगी, तो उसकी तैयारी उनकी कैसे होनी चाहिए, ये तैयारी इस डिजिटल साक्षर प्रोग्राम में हम कराते हैं. एक मॉडल और हमने इसमें ऐड किया है कि जिसमें हम जॉब फेयर भी करते हैं. Job fairs are conducted for job seekers who are above the age of 18 years, where different corporates, consultancies and manpower agencies participate. 80 से 90 कंपनियों के साथ हमने टाई अप किया है कि जो जॉब देते हैं उनको हम कैंपस इंटरव्यू के लिए बुलाते हैं. जॉब फेअरच्या आधी कोणकोणत्या कंपनीज येणार आहेत त्याची माहिती आधीच आपल्या कॅन्डिडेट्सला दिली जाते. Each student gets an opportunity to appear for at least 2 to 3 interviews in every job fair, which ensures that most of the students are placed before the end of the course. मैं यहाँ जॉब के लिए आई थी, मुझे जॉब में सिलेक्ट कर दिए. मुझे वाशी में जॉब लगा है और मेरी सैलरी है 8. मुझे यहाँ आकर बहुत जानकारी भी मिली है और यहाँ देखकर तो बहुत अच्छा भी लगा है और इंटरव्यू देने भी मुझे बहुत अच्छा लगा और मैंने अच्छे से बोली और मुझे सिलेक्शन हो गए. मी क्लास केला, मॅडम बोललं इंटरव्ह्यू पण असतो तुमचं, त्या थ्रूमध्ये मला सिलेक्शन झालं माझं. मग त्याच्यामध्ये मला बोलले की गोदरेजमध्ये जॉब आहे तुला मार्केटिंग आणि टेलिकॉलरसाठी. तो डिजिटल साक्षर एक इस तरह का कार्यक्रम है जिसमें आप डिजिटल लिटरेट हो सकते हैं, जॉब रेडीनेस आपका हो सकता है और उसके साथ में आपका एक कंपनी में प्लेसमेंट भी हो सकता है. मैं लार्सन टुब्रो इन्फोटेक को धन्यवाद करना चाहता हूं कि उन्होंने हमें डिजिटल साक्षर प्रोग्राम पूरे मुंबई में और मुंबई के आसपास के जो सबर्बन एरियाज़ हैं वहाँ पर ले जाने के लिए मदद की. या क्लासमुळे मला पुढे खूप फायदा झाला आहे आणि मला खूप शिकायला भेटलं याच्यामध्ये. आम्ही हाही मुलगाच आहे ते आमचं, त्याच्यातच आम्ही समाधान म्हणून. मुलग्यापेक्षा आमच्या मुली सांभाळतात, चांगलं बघतात, आपल्या शाळा पण बघतात, कामाचं पण बघतात. त्यामुळे घरी सोपडते, त्यामुळे काही टेन्शन नाही. त्यामुळे हाय तोवर आम्ही तुमचं हे करणार.